करत दाखव ना जरा एखादी दुसरी फाईट मारून. नादी लागायचा नाही तो. कराटे आता बघ तू काय दाखव ना एखादी चांगली कराटे fight मला. कराटे ते दाखवते लय भारी कराटे मॅडम आमच्या गँगचं नाव काय होतं माहिती तुम्हाला? मला नाही माहिती करून घ्यायचं. मॅडम सपाट गँग होती आमची. सपाट गँग. नंतर आता सगळं सपाट झालंय, डोक्यातून पण झालंय सगळं सपाट. नाही मॅडम तुम्ही हलक्यात घेताय बरं का आम्हाला. हा जड कधी होते तुम्ही तेव्हा हलक्यात घ्यायला? मॅडम लय जड होतो मॅडम. अरे असं असं सांगू शकते मी बसल्या बसल्या. कानून आणि कायदा कळलं ना? कानून आणि कायदा त्यासाठी पुस्तकं वाचायची असतात. कसली? एबीसीडीची. बरं मी काय म्हणतोय मॅडम अरे गप जरा म्हणजे गुराची काळजी नाही तुम्हाला? गप्प जरा लांब यायचं माझ्यापासून. मी येतोय एका लाटेत घालून तुला घरी. राहून दे, आले मोठे पापाची परी. उडी उडी केली. हा बघा की तुला काही गरजच नाही तिच्या डोक्यात दळण्याचा डबा इतकं डबल माझ्याकडे गेलाय. मग दे ना माझा डबा. काय देऊ शकत मला? काय घेतो माझा डबा माझ्याकडनं घेतलाय आणि लेकराच्या डोक्यावर ठेवतोय. काय लेकरू? मॅडम ते लेकरू आहे का? कसं बोलतंय बाबा मोठ्या माणसांना. मग मग बोलणारच ना, तुमच्या सारख्यांना अशीच लायकी दाखवली पाहिजे. नाही, मॅडम हो राहून दे. आणि शिकवलंय तसंच. तुम्ही शिकवलंय का? हो तुम्ही पण शिकायचं थोडं. आजकाल असं शिकवलं पाहिजे मुलींना, नाहीतर तुमच्यासारखी मुलं आहेत ना डोक्यावर मिरा वाटतात. मग सोन्याचा पाठ मिरा वाटायला कळलं का? एकदा ना वहिनी म्हणून बघा तुम्हाला मजा येईल. राहून दे बाबा, तुझं सोनं तिकडेच. काय ते दुबईलाच राहून द्या. दुबईच्या लोकांना जास्त गरज आहे त्याची. नाही मॅडम आम्हाला गरज नाही त्याची. हिला देऊ का एकदा? काय गरज नाही तिला. मॅडम तुम्ही समजून ठेवा, तुमची लेक्चर करते बहीण. उलट पालट बोलते. तुम्ही तिची खोड काढता म्हणून ती उलट बोलते, नाहीतर ती इतक्या उशीर गपगुमान उभी होती ना. लवकर केले का माझ्यावर तुम्ही? हा मग केलंच की. ओळखतं का मला तुम्ही कोणी? मी नाही ओळखत, मला गरज पण नाही. धीरे धीर धीरे धीरे होणार. घाबरलं. मला अजून माहिती नाही वाटरवाडी मध्ये माझी काय लेवल आहे. मॅडम तुम्हाला तुम्हाला दोन माहिती आहे. परत कुठलंच महाजन 2 सीनचं साजन 4 महाजन गाणं काय होते ते बोल की तू? हा. माहिती. गाणं काय होतं? डॉन पोरींचं साजिन आणि सिंगचा राजे. आणि डॉन आहे आमचा भाऊ. डॉन म्हणतात डॉन माझ्यावर जळणार आहे विरोधक अपोजिट डझन. या रॅपिंगच्या क्षेत्रात माझ्या भावाचा बस बस होणार ना वहिनी? गप आहे. डॉनची एंट्री करा रस्ता सुमसाम. हा कळलं का मॅडम? जेव्हा माझ्या भावाची एंट्री होईल ना तेव्हा मग तुम्हाला कळेल. अख्ख्या वात्रवाडीला कळेल काय लाल फायदा केलाय. चप्पा आहे का? अख्खी वाटवाडी आलं मॅडम. मग असं वात्रवाडीमध्ये ना त्यावेळेला अशी विजा कडकड करतात कळलं का? अशा जमीन फाटत्यान भूकंप येईन. हा आपल्या भावाची करा ऑइल. का इथनं पण भूकंप येईल का? मागच्या टायमिंगला आम्ही आलतो का आमचा भाव आला का इथं भूकंप आलता बाहेर. हा सोपं आहे का? माझ्या भावाने अख्खी नुकसान भरपाई केली. हा सोनं वाटलं गोरगरिबांना. हे भाई म्हणून तर आज एवढं उभारले मग? वात्रडवाडीत. झालं का कौतुक भावाचं सांगून? नाही मॅडम कौतुक नको सांग. मला दळायला जायचंय. मग काय मला दळायला जायचंय. मॅडम थांबा मॅडम थोडा वेळ. मला दे रे दळून काळूबाईला जायचं मला लवकर दळून. जा मग काळूबाईला जा. नाही मॅडम काळूबाईला नाही. काळूबाई म्हणजे फक्त तुमचं घर. आजीला त्यांच्या काही पण नको बोल बाबा. तुमची आजी आहे काळूबाई? कसं काय माहित पडलं? गेलतो ना तेव्हा मी फक्त तिथे नारळ फोडला होता. माझं सगळं काम झालं. गप आहे मंदबुद्धी काय पण. दुसऱ्या दिवशी नारळ फोडला आणि मी म्हणलो की तुमची नात माझ्या भावाला भेटून द्या. आईला कुणी कानाखाली टाकली काय माहिती. तेव्हापासून ना मॅडम, तुमच्या घरी काय विषय कानाखाली टाकते काढायला कुणी पण. हा राव मी काय म्हणतोय तेवढं करा मॅडम. नियोजन फिक्स करा कसलं? भावासोबतच. अरे काय संबंध तुझ्या भावाचा? रोज विचारते मी काय संबंध काय संबंध, एकदा सांग मॅडम, तरी. आमचा भाऊ तुमचा नवरा, तुम्ही आमच्या भावाची बायको. आम्ही तुमची कधीपासून असं काय पण? कधीपासून नाही, महिना झाला. मला सांगतो तुमच्या आई माझ्या भावाची सासू. माझा भाऊ तुमच्या आईचा होणारा जावय. तुम्ही त्याची होणारी बायको. पाटील मामा आमचे मामा. आणि आम्ही तुमची धीर. आम्ही तुमचे देव. कळलं का? काय मॅडम कारण तेवढं तुम्ही जाय काय रोज हलक्यातच घेताय आम्हाला. ए बाबा जाऊन द्या, गिरण बंद होईल. आधीच एकतर पोरं आलाय. मॅडम, आता जर तुम्ही लग्न केलं नाही हिला किडनॅप करून मी कळलं का? काय संबंध? हात पाय पकडून देईल हातात. हातपाय तुरून. हो आम्ही काय कोंबडी ती बाई एकटी वाटली का? मग मॅडम तिला किडनॅप करायला सोपं हलकत घेता का मला? काय नाही हलक्यात आणि जड. मला काय तुला घेण्यात इंटरेस्ट सगळं चांगलं चाललंय चालून दे ना. काय हा? नको. का घेऊ का हातपाय कापून एका एकाचे? आपने पे आ गई ना. हा तो सबकी वाट लगा देते. भपाऱ्या भपाऱ्या नुसत्या भपाऱ्या. नात करती दुनिया सारी. दादा आपला सर्वात भारी. एकच नंबर.
आणि मॅडम आता कुठं आम्ही सिन्सिअर झालोय फोन बिन घेऊन फिरतोय आम्ही ना असं सत्तूर बितूर क्वालट्या बित्या ठेवायचो कळलं का आता मुलं कुठं डेंजर होतो ना- मॅडम. आता जरा नाही का शांत झालोय. हा. रात्रवाडीत नाही का ट्रेंडिंगला होतो आम्ही. हा कोणत्या सुपारी बिपारी आम्हाला भेटायची एक- लग्नाची नाही कसं Direct. सुपारी? ती दुकानात विकत भेटते 1 रुपयाला पाकिट ते नाही नाही, नाही, हलक्यात घेतली आपल्याला. आपल्या गँगचं नाव माहित नाही मॅडम. आमच्या गँगचं नाव काय होतं माहिती तुम्हाला? मला नाही माहिती करून घ्यायचं. मॅडम सपाट गँग होती आमची. सपाट गॅंग नंतर आता सगळं सपाट झालंय, डोक्यातून पण झालंय सगळं सपाट. नाही मॅडम तुम्ही हलक्यात घेताय बरं का आम्हाला. हा जड कधी होते तुम्ही तेव्हा हलक्यात घ्यायला? मॅडम लय जड होतो मॅडम. हे असं तुम्हाला वाटतंय. जेवायचं कमी केलंय जरा, नाही तर नाही का लय जड होतो. जा रे बाबा, काही काम धंदे नाही काय, तर मला जायचं, मला उशीर होतोय. मॅडम नका जाऊ. तुम्हाला कधी उशीर होत नाही कधी मला रोजच उशीर होतो, कारण की रोजच तुम्ही मला वाटीत अडवता ना. आम्ही अडवलं होतं, तुम्हाला उशीर होतो. राहिला राव शिक्षक असं इतकं खोटं बोलतो राव मॅडम आपली हा चल ग. आम्हा मॅडम चालू ग काय चालू ग थांबा इथं कानून के हात लंबे होते. मॅडम तुम्ही तिथे पर्यंत चलत गेला का? हा. तुम्हाला मी नाही का तू कानून स्वतःला समजू नको, कळलं ना? कानून कोणासोबत पण काही पण कंपेअर नाही करायचं, ते देशासाठी बनलंय. आणि तुमचे आपण देशाचे नागरिक आहे मॅडम हा, ते देशाचं ना संरक्षण करण्यासाठी कानून आहे, आणि तुम्ही ना देशाचं नुकसान करण्यासाठी त्यांची पैदाईच झाली. पाटील मामांना विचारावं लागेल एकदा. हा पाटील मामाला विचारतो याचं कानूनचं काय अर्थ आहे. हा हा, मी जे सांगते तेच पाटील मामा पण सांगतील, कारण मी बरं? त्यांचीच मुलगी आहे. त्यांची मुलगी आहेत का? अरे असं असं सांगू शकते मी बसल्या बसल्या कानून आणि कायदा, कळलं ना? कानून आणि कायदा त्यासाठी पुस्तकं वाचायची असतात. कसली? एबीसीडीची? त्यांच्यासाठीच बरे एबीसीडीची बाकी तुम्हाला बालवाडीतच बसावं लागणार आहे नाहीतरी. अहो मॅडम हिला सरसर बोलतो तेच तर. तुम्ही आता मग काय बोलताय तुला काय तुम्ही बोलताय ठीक नाही, तसं. ते जाऊ दे. आज ही रात्री काय पाहणार आहे? हॅलो हा एक हिरव्या कलरचं आहे ना उडी घातलेली मुलगी तिला गायब करायची आपल्याला काय नाही ग, तू घाबरू नको, हे काय नाही करू शकत. हा डायरेक्ट हात नको तेवढं लहान आहे ती पण तिला गायब करायची आपल्याला आणि तिच्यासोबतची बाईला काय करायचं ना ती आपली वहिनी ए बाई आत नाही लावायचं वहिनी माझी चल थांबा ना सुपारी देतो मी इथं कुठे पोहोच चाललंय मॅडम सुपारी मध्ये तुम्ही अडवतात आणि ते आपल्या होणारी वहिनी हे 2 मुस्कळ्यात वाढ, ही पण सुपारी घे माझ्याकडनं. हा कसा गोड आवाज आहे ना वहिनीचा वहिनी आपल्याला हा, गोड आहे. लय गोड आवाज आहे. साखरेल गोड म्हणजे माझी वहिनी हा सोप्प आहे आणि त्याच्यासोबतची जी बारकी बुटकी आहे ना आईला आखली चरचर करते का मध्ये मध्ये बाई तिची आहे ना तिची डबल टेपच लावायचा तोंडाला तुला करायचं तर दाखव ना जरा एखादी दुसरी फाईट मारून, नादी लागायचा नाही तो. कराटे ए, दिली का मी सुपारी? आता बघ तू काय दाखव करते? ना एखादी चांगली करायचं ए, बाई, कराटे ते दाखवू दे तिला तिला. मला तुला घरात घेऊन जाऊ. लय भारी कराटे आहे ते. माझ्या वहिनीला हा मारलं माझ्या वहिनी वाट कसं लावलं तू गप्पे, माझ्या वहिनीला कोण मारू नाही शकत चुकून लागलाय तिचा हात मला. मी काय म्हणते मॅडम, सॉरी वहिनी, या आपल्या संध्याकाळी जेवायला घरी फुल तुपातल्या रोट्या बिट्या हे आम्ही बनवून. नाही खात तू, बस. श्रीखंड पुरी खाता का नाही, सगळं सोडून दिलं. मग काय खातात तुम्ही? वडापाव काय नाही, मला तुमच्यासारखी सवय नाही. का बरं? नाही नाही, आमचा तो डायलॉग असला ना, बड्या बड्या वाहत्यानं वडापाव खातं. काय आहे तुमचं, तुम्हालाच माहिती. मॅडम लाखाशिवाय बातम्यान वडापाव शिवाय खात नाही. माग नका जाऊ. तर तुम्ही कशाला येताय? तुम्ही जा ना, मी माझी जाईल ना मग. मी काय म्हणतोय मग तुम्ही खाता काय ते सांगा. मी काय सांगू माझं काय आहे ते? नाही मॅडम सांगा मॅडम एकदा काय खाता तुम्ही? नाही, मी आता सध्या डाएट वर आहे. डाएट वर आहे? हो. तरी पण ते राव इतकं कस काय लुकडी सुकडी होऊन चालली अहो जगा थोडं खावत जीवाला जापा माझी मर्जी. आणि इतकं ना कॅलरी लॉस नका करू चालून तुम्हाला घरी गिरण पाठवून देऊ का कळलं का नको. सोन्याची गिरण आहे आपली हा, तुमच्यापाशी जाऊन द्या सोन्याची गिरण. काय त्यातून असं हिऱ्यांचं पीठ घ्या खायला. काय मॅडम हिऱ्यांचं चांगलं नाही लागत, चांदीचं लय भारी लागतं. चांदीचं प्लॅटिनमचं पीठ कसं भारी लागलं खायला रे तुम्हाला सांगतो तांब्याचं पीठ खाल्लं होतं मटणासोबत आई शपथ एकदम मस्त ते तांब्याच्या गिरणीतून आणलेलं गळण असेल. खाल्ली का आमची इज्जत मला माहिती ना, कारण की गावामध्ये 2च गिरणी आहेत, एक तांबे मामांची आणि एक काळे मामांची. आम्ही काय मामांकडून आणलेलं दळून. मग तुमचं मन पण काळ आहे, उगाच धपाऱ्या मारताय. आमचं काळच फाडून बघा मग तुम्हाला कळण काय आले का गोर आहे गरज नाही मला तुमची काळीच वेळेस फाडायचं. काय मी काय म्हणतोय मॅडम, खरं तेवढं हा बोलून टाक मॅडम. आम्हाला तुम्हाला अडवायची गरज नाही मॅडम, तुम्ही आमच्या घरी राहता ना मग. लय जड झालंय आता मला. बघू द्या इकडं त्या इकडं. आम्हाला असं द्या, असं ठेवा खाली बसायचं. आयशा
काहीतरी उपयोग करून घेतला त्याचा त्याने. काहीतरी उपयोग झाला पाहिजे डब्याचा. मग? आणि तुला निर्लज्ज साधा सुखी त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही दोघं पण येता. नाही मॅडम आम्ही चांगलं हो, मी तरी हातात धरला होता खाली मी तरी हातात धरला होता. तुम्ही वळणी झाले असते तर बघा मी काय काय ते केलं. दादाचं झाकण मोडेल माझ्या. नाही मॅडम, लोखंडाचा डबा आहे. तुम्हाला काय सांगते माहितीये का? ए, पाटील मामाच्या लग्नामध्ये मी दिलं त्यांना कसं काय मोडन बघ इथे नाव लिहिलं माझ्या आम्ही गावाचं. दिलंय. माझ्या वडिलांच्या लग्नात तू कुठून पैदाच तरी झालता का? मी फ्युचर मधनं आलतो टाइम ट्रॅव्हल करून. अहो सगळं पॉसिबल आहे आम्ही भावा. माहितीये का, एवढा पण नाही फुटणार मॅडम. आम्ही असे 10-10, 20-20 डबे ठेवायचो आणि त्याच्यावरती बसायचो. हा अरे पण माझा डबा माझ्यासारखा नाजूक आहे. तुम्ही नाचू घेत हे बघा फोटो पाटील मामांचा माझा कसा फोटो आला. बापरे, तुझं काय मध्ये तुला कळतं का माझा डबा माझ्यासारखा नाही मॅडम, नाजूक आहे नाजूक तो? नाही नाजूक. तुम्ही नाजूक आहेत का? अरे तुम्ही का भेटता मला? कुठल्या असं जन्माचं कर्माचं तुम्ही असं बदला घेताय माझ्याकडनं? नाही मॅडम, हॅलो अंकल नमस्ते चलो काम की वाट. ए गदा तुझं अहो पाटील मामाचा फोन आलाय ना त्यांना मी तिरून ठेवून ठेवली. बघ जरा बावट. हो घाबरते थांबणार. पाटील मामाला कळालं होतं त्यांची पोरगी आपल्या सोबत आहे. हा घाबरते थांब पोरगी. मी तुला असं बुक्का घालीन ना काय? मग तुम्हाला भीती वाटते का पाटील मामाला तुमचा फोन करायला? व्हिडिओ करून पाठवून मामांना कळलं का बुक्का बिक्का घालतोय मला. तेच तर. मामांकडून डायरेक्ट बंदूकच घेऊन येईल. माझा डबा दे इथं. मॅडम डबाचं नका टेन्शन घेऊ. अरे माझे हात दुखायला लागले बघ, शिजला हात माझा बघ. आता नाही हातात, आता राहू द्या, दम घ्या तुम्ही. मॅडम मी काय म्हणतोय वाहना माझ्या भावाची बायको. अरे आतापर्यंत मी दळण घेऊन घरी गेले असते, पोळ्या लाटून मस्त तूप चपाती नाही मॅडम, आज- चहा वगैरे खाल्ला ऐका असतं ना. मी. काय हो? म्हणजे दळून तुम्ही चहा पिणार आहेत का? बरं मी काय म्हणतोय ते सगळं सोडा हो माझ्या भावाची बायको. हो ना ग हो ना ग हो माझ्या भावाची बायको. तुम्हाला असं जडबड उचलायची काही गरजच नाही पडणार. प्रेमात झालंय तर बालतच ऐकू. होय मॅडम, तुम्हाला असं काही उचलायची गरज नाही पडणार आमच्या भावासोबत लग्न केलं. अरे तुम्ही झेलणं ह्याच्यापेक्षा सोपं आहे. असं दळण आणलंय ना ते मला सोपं वाटते, पण तुम्हाला झेलणं अवघड आहे. घालता का डोळ्यात बोट आता फार. 10 मिनिटासाठी भेटतं, आपण फार माझ्या अख्ख्या दिवसाची वाट लावता. मॅडम मॅडम दिवस संपल्यावर भेटत जाऊ आम्हाला. हा वाट लागणारच नाही ना. तू डोकं खाऊ नको, तुम्ही घेतून. मॅडम डोकं काय खायची वस्तू आहे का. तेच तर. चला माझ्या भावाची बायको आयटम खायला चाललो. हे का बाई? मॅडम बसा मॅडम. एक काम करा, जा माझं हे दळण आहे ना दळून आणा. पळा. आणि तुमच्या घरी सोडायचं ना ते हा, एवढा. जा. घरी घरी तुम्ही एकटे का बहीण पण आहे कोण कोण आहे. बहिणीचं लग्न झाले. अरे दुसरी छोटी बहीण असेल ना एखादी. मॅडम आहे का हो तुम्हाला बारकी बहीण एखादी? अरे तू पिता मागच्या दिवसाला. मला सांगा ना एकदा. अरे पूर आले आधीच गावात सगळी दुकान बंद आहे. जा ना दळण घेऊन ये. सांगू तुम्हाला एकदा, सांगू तुमची बहीण आहे घरी. आणि मॅडम मी ती न्यूज ऐकली होती काल. ए तू गप्प बसा, तू काही तुझे भाकरे मारू नको. जा. आमची बारकी बहीण कुवारी. आता आपल्याला जायला हात नाही. न्यूज ऐकली यांची बारकी बहीण कुवारी आणि एक बहिणीला किडनॅप केले. जो पण शोधन पाटील मामा लग्न लावून देणार तिच्यासोबत. हा का? आमच्या घरात असे धंदे करत नाही, पोरी पळून जात नाही, कळलं ना? किडनॅप केलाय जो पण शोधन पाटील मामा लग्न लावून देईल. असं होऊ शकत नाही. ए का ते त्याचं काय ऐकते तू काय मध्ये मध्ये बोलती? हा म्हणजे लग्न लावून देणार. चालली. मी काय म्हणतोय मॅडम, मॅडम लय लास्तीवर असं आहे ना, 100 कोसावर पण आहे ना, असं शेजारच्या गावातून लोक असं ना आमच्या घराकडे बघताना आहे ना मान सन्मानाने बघतात. हे किडनॅप आहे ना तुमच्या राज्यात होत असेल, आमच्या इथं नाही. आमच्या राज्यात नाही होत मॅडम असं काय. हम्म. आमचं राज्य लय चांगलं आहे. दिसतंय ना तुमचं राज्य काय आहे. हे आमचं एका राज्य नाही. शिक्षकाला अडवायचं भर रस्त्यामध्ये आणि भावासोबत लग्न करा, भावासोबत लग्न करा, भावासोबत लग्न करा. अडवणार नाही तर काय मग काय प्रोफेसरला अडवणार का. काय बोलता तुम्ही पण लॉजिकली बोल की राव. सुंदर पोरीला तर अडवणार लग्नाला. हा? तुम्ही ना तुमच्या बापारे सोडा दळण आणून द्या, नाहीतर मी डबा घालेन तुमच्या डोक्यात. जातो. जातो मॅडम. आता आपलं जेवण तुमच्यामुळे उशीर झालाय. चला चला बाय मॅडम. डब्याच्या नादात आपल्याला तेवढंच घरी जायला भेटेल, तेवढंच बहिणीला तंग करता येईल. हा. चल पटकन. आमचं काम झालं आपलं. मंदबुद्धी रोज त्रास देतात, आज कामालाच लावलं. मग मित्रांनो, हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. युट्यूबला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि असंच भरभरून जे काही तुम्ही प्रेम देताय त्याकरता मनापासून आभार. लव्ह यू. बाय.